चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया, चला गोष्टी ऐकूया. ऐकूया ना. गोष्टीचं नाव आहे दानाचं गुपित. गोष्ट लिहिली आहे आणि सादर करीत आहे दीपा फाटक. खूप खूप वर्षांपूर्वी शिवपूर गावात सिद्धराम नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता. एके दिवशी गावचे पाटील एका कीर्तनकार बुवांना घेऊन त्याच्या घरी आले. पाटील म्हणाले, सिद्धराम शेठ हे केशवपंत. गावोगावी फिरून ते कथा सांगतात, उत्तम कीर्तन करतात. आपल्या गावात त्यांचं कीर्तन ठेवायचं आहे. त्यासाठी पुष्कळ माणसं बसू शकतील अशी मोठी जागा पाहिजे. पूर्ण गावात फक्त तुमचं अंगणच एवढं प्रशस्त आहे. केशवपंत 3 दिवसांचं कथाकीर्तन करणार आहे, तर त्यासाठी तुमचं अंगण वापरलं तर चालेल का? सगळ्या गावाच्या तर्फे मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे. सिद्धरामला आनंद झाला. तो अगदी देवभक्त नसला तरी गावचे पाटील त्याला मान देत आहेत ते पाहून त्याला फार बरं वाटलं. तो म्हणाला, अहो पाटील, त्यात एवढा विचार कसला करताय? माझ्या अंगणात कीर्तन झालं तर मलाही आवडेलच की. शिवाय केशवपंतांची राहायची सोय पण माझ्या घरीच करूया. आजपासून 3 दिवस ठरवून टाका कीर्तन आणि गावात त्याप्रमाणे दवंडी पिटवा. ठरल्याप्रमाणे त्या संध्याकाळी कीर्तन सुरू झाले. केशवपंत ज्ञानी होते आणि कथा रसाळपणे रंगवून सांगण्याची त्यांची हातोटीच होती. त्यामुळे सगळे गावकरी त्यांच्या कीर्तनात अगदी रंगून गेले. पहिला दिवस पार पडला. सिद्धराम एरवी गावात फारसा मिसळत नसे, पण त्या दिवशी सगळे गावकरी आवर्जून आले. त्यांनी सिद्धरामचं खूप कौतुक केलं. छान आयोजन केलंय म्हणून त्याला शाबासकी दिली. त्यामुळे सिद्धराम फार खुश झाला. केशवपंतांची झोपायची व्यवस्था करून रात्री तो आणि त्याची बायको लक्ष्मी गप्पा मारायला लागले. सिद्धराम म्हणाला, मी इतकं छान कीर्तन पहिल्यांदाच ऐकतोय. मला तर बुवा केशवपंत फार आवडले. त्यांच्याकडे अक्षरशः शेकडो कथांचं भांडार आहे. एवढा विद्वान माणूस आपल्या घरी राहायला आला. खरंच हे आपलं भाग्यच आहे. लक्ष्मी म्हणाली, हो बरोबर आहे तुमचं, पण आपणही शेवटच्या दिवशी त्यांचा योग्य सत्कार केला पाहिजे. आपली गावात पत आहे. आपण गावात श्रीमंत म्हणून ओळखले जातो. त्यामुळे त्यांना नीट विचारपूर्वक दक्षिणा द्या. सिद्धराम म्हणाला, मी तर चांगले 100 रुपये दक्षिणा द्यायचं ठरवलंय. उद्याच मी शाल, श्रीफळ आणि 100 रुपये असं तबक तयार ठेवतो. लक्ष्मी खुश झाली. म्हणाली, हे फार छान ठरवलं. आपल्याकडे फारसं कोणी येत जात नाही. कधी नव्हे ते एवढा ज्ञानी माणूस घरी आलाय. तेव्हा आता दक्षिणेत मागे पुढे अजिबात करायचं नाही. हे पुण्य मिळवायची आयती संधी आपल्या हाती आली आहे. ती आपण अजिबात जाऊ द्यायची नाही. मग दुसऱ्या दिवशीही कीर्तन फार छान पार पडलं आणि तिसरा दिवस उजाडला. पहिल्या 2 दिवसांप्रमाणेच तिसऱ्या दिवशीही सगळ्या गावकऱ्यांनी अंगण भरून गेलं. जसं कीर्तन संपत येऊ लागलं तसं पाटलांनी दक्षिणेचं तबक फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक जण त्याला शक्य आहे तितकी दक्षिणा आनंदाने देत होतं. कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये, कोणी 5 रुपये. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. सिद्धराम मात्र कोण किती दक्षिणा देत आहे त्यावर बारीक लक्ष ठेवून होता. गावकऱ्यांमध्ये श्रीधर नावाचा एक सुखवस्तू माणूस होता. सिद्धरामला तो काय देतोय याची फार उत्सुकता होती. श्रीधरने एक उंची रेशमी उपरणं केशवपंतांच्या गळ्यात घातलं आणि तबकात 10 रुपये ठेवले. ते पाहून सिद्धरामला फार धक्का बसला. तो विचार करू लागला, अरे या श्रीधरने तर फक्त 10च रुपये दिले आणि ते रेशमी उपरणं ते फार तर 20 रुपयाचं असेल. म्हणजे सगळे मिळून हा फक्त 30च रुपये देतोय आणि मी मात्र शाल, श्रीफळ आणि 100 रुपये. माझं काहीतरी चुकतंय. मला वाटतंय मी उगाचच जास्त दक्षिणा देतोय. मग सिद्धराम तडक घरात गेला आणि त्याने जे तबक तयार केलं होतं त्यातले 100 रुपये काढून फक्त 10 रुपये ठेवले आणि परत अंगणात येऊन बसला. हे सर्व लक्ष्मीने गुपचूप पाहिलं. ती सिद्धरामला चांगलीच ओळखून होती. त्याच्या हातून सहजी पैसा सुटत नसे. यावेळी कधी नव्हे ते घसघशीत दक्षिणा तो देणार होता. पण तोही विचार त्यांनी बदलला.
लक्ष्मीला त्याच्या अशा वागण्याचा खूप राग आला, पण ती काही बोलली नाही. मनाशी काही ठरवून ती केशवपंतांना म्हणाली, बुवा, माझी एक विनंती आहे. कीर्तनाची सांगता कर्णाच्या दानशूरपणाची एखादी कथा सांगून कराल का? बुवा म्हणाले, जरूर. बरं, ऐका बरं का सर्वजण. तर आता मी कर्णाची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. तुम्हा सर्वांना माहितीच आहे की कर्ण किती दानशूर होता. त्याच्याकडे कोणीही आलं तरी तो कधीच विनमुख जात नसे. एकदा भल्या पहाटे कर्ण नदीवर स्नानासाठी आला. तो स्नानाच्या आधी अंगाला तेल लावत होता. त्याच्या डाव्या हातात सोन्याची वाटी होती आणि त्यात तेल होतं आणि उजव्या हाताने तो ते अंगाला लावत होता. तेवढ्यात तिथे एक गरीब ब्राह्मण आला आणि त्याने कर्णासमोर उभं राहून म्हटलं, ओम भवती भिक्षां देही. कर्णाने एका क्षणाचाही विचार न करता डाव्या हातातली सोन्याची वाटी तशीच ब्राह्मणाला देऊन टाकली. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. तो म्हणाला, हे कर्णा, मी जसं ऐकलं होतं तसंच पाहिलं. तू खरंच खूप दानशूर आहेस. तुझे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. पण मला एक प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर दिलंस तर बरं होईल. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे डाव्या हाताने कधीही दान देत नाहीत. असं असताना तू मला डाव्या हाताने का दान दिलंस? कर्ण हसला आणि म्हणाला, ब्राह्मणा, त्याचं असं आहे की एकदा दान करायचं ठरवलं की ते तसंच ताबडतोब दिलं गेलं पाहिजे. तुम्ही आलात तेव्हा माझ्या डाव्या हातात वाटी होती. ती उजव्या हातात घेऊन तुम्हाला देईपर्यंत काही क्षण गेले असते. माणसाची बुद्धी काही क्षणात सुद्धा फिरते. न जाणो वाटी डाव्या हातातून उजव्या हातात येईपर्यंत माझा दानाचा विचार बदलला तर? म्हणून मी डाव्या हातानेच दान केलं. दान देताना डाव्या हाताचं उजव्या हातालाही कळलं नाही पाहिजे. कर्णाच्या तोंडून हे दानाचं गुपित ऐकून ब्राह्मण धन्य झाला आणि त्याने कर्णाला भरभरून आशीर्वाद दिले. बोला पांडुरंग हरी. केशवपंतांच्या कथेचा सर्वांवर फार परिणाम झाला. कीर्तनाची सांगता झाली. आता सिद्धरामच्या हस्ते केशवपंतांचा सत्कार होणार होता. सिद्धराम आत गेला. सत्काराचं तबक बाहेर आणताना त्याने 10 रुपयांऐवजी परत 100 रुपये ठेवले आणि मग सत्कार अगदी थाटामाटात पार पडला. सिद्धरामात झालेला हा बदल पाहून लक्ष्मी समंजसपणे हसली. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण.